नमस्कार भावांनो, स्वागत आहे तुम्हा सर्वांचं आपल्या एका नवीन व्हिडिओमध्ये. तर भावांनो, अशा पद्धतीचा व्हिडिओ बनवण्यासाठी सुरुवातीला बीट मार्क, सेकीपॅक तसेच ऑल मटेरियलची गरज पडणार आहे. सर्व तुम्हाला आपल्या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये भेटून जाईल. तिथून बीट मार्क, सेकीपॅक तुम्ही आपल्या अलाइड मोशनमध्ये इनपुट करणार, ऑल मटेरियलमधून सर्व मटेरियल डाउनलोड करून घेणार. तर आता व्हिडिओ बनवणं सोपं असणार आहे. सुरुवातीला 2 प्रीसेट इनपुट केल्याच्या नंतर या ठिकाणी तुम्हाला बीट मार्क भेटणार आहे. अशा पद्धतीचे असणार आहे. ओपन करून घ्यायचं आहे. ओपन केल्याच्या नंतर लिरिक्स या ठिकाणी आपण ऑलरेडी ॲड करून दिलेली आहे अशा पद्धतीचे काही, ठीक आहे. यामध्ये आपल्याला स्वतःचे इमेजेस लावून थोडीफार एडिटिंग करायची आहे. कशा पद्धतीने करू शकतो, सुरुवातीला स्टार्टिंगला यायचं आहे. स्टार्टिंगला आल्याच्या नंतर या ठिकाणी बघू शकता काही ग्रुप तुम्हाला भेटून जातील म्हणून, ठीक आहे. तर या ठिकाणी आपल्याला करायचं काही, या ठिकाणी बघू शकता ग्रुप मास 1 कॉपी आणि ग्रुप मास 2 कॉपी या ठिकाणी अशा पद्धतीचं असणार आहे. म्हणजे या ठिकाणी 3 ग्रुप असणार आहे. तर सर्वात खालच्या ग्रुपवरती क्लिक करायचं आहे. या ठिकाणी एडिट ग्रुपचा ऑप्शन आहे. एडिट ग्रुपवरती क्लिक करून प्लसवरती क्लिक करायचं आहे. मीडियावरती क्लिक करायचं आहे. या ठिकाणी जे फोटो तुम्ही वापरणार आहोत तो ॲड करायचा आहे. फोटो या ठिकाणी अशा पद्धतीने लॉंग प्रेस धरायचा आहे, रेक्टँगलच्या खाली घ्यायचं आहे. या फोटोवर क्लिक करायचं आहे आणि या ठिकाणी बरोबर अशा पद्धतीने मधामध्ये सेट करून घ्यायचं आहे. त्यानंतर शेवटला अशा पद्धतीने येऊन इथून अशा पद्धतीने इमेजेस वाढून घ्यायचं आहे. ओके, नंतर बॅक यायचं आहे. बॅक आल्याच्यानंतर बघू शकता आपला इमेज या ठिकाणी आलेला आहे. अशाच पद्धतीने आता मधातल्या ग्रुपवरती क्लिक करून एडिट ग्रुपवरती क्लिक करून प्लसवरती क्लिक करायचं आहे, मीडियावरती क्लिक करायचं आहे, इमेज ॲड करायचा आहे. इमेज आपण रेक्टँगलच्या खाली घेणार. इमेजेसला अशा पद्धतीने आता या ठिकाणी बरोबर या ठिकाणी अशा पद्धतीने घेऊन घेणार. इमेज अशा पद्धतीने आपल्याला शेवटपर्यंत करून बॅक यायचं आहे. सेम प्रोसेस असणार आहे. या पण ठिकाणी आपण अशाच पद्धतीचे एडिट करून घेणार आहोत, ठीक आहे. तर चला, या ठिकाणी मी लावून घेतो एक इमेज, तुम्हाला दाखवून देतो. ओके, बघू शकता आपला दुसरा पण इमेज या ठिकाणी आलेला आहे. तर ठीक आहे. आणि भावांनो, या ठिकाणी बघू शकता काही वेळेस आपला जे इमेज आहे अशा पद्धतीने लहान होऊन जाईल, ठीक आहे. तर अशा वेळेस आपल्याला करायचं काय, हे जे ग्रुप लहान होईल त्यावेळेस अशा पद्धतीने इथपर्यंत अशा हे ग्रुपवरती क्लिक करून वाढून घ्यायचं आहे, ठीक आहे. बघू शकता आता या ठिकाणी आपलं इमेज आलेलं आहे. तर इमेज या ठिकाणी माझा बरोबर सेट झाला नाही, तर या ठिकाणी मी याला बरोबर या ठिकाणी करून घेतो. ओके, तर बघू शकता अशा पद्धतीने आपला इमेज या ठिकाणी लागून गेलेला आहे. अशाच पद्धतीने सर्व ग्रुपमध्ये तुम्ही करून घ्यायचं आहे. या 3 ग्रुपमधील सर्वात वरचा ग्रुप आपला लिरिक्सचा असणार आहे, त्यामुळे त्यामध्ये आपल्याला काही पण चेंजेस करायचे नाही, ठीक आहे. अशाच पद्धतीने तुम्ही या पण ठिकाणी लावून घेणार. त्यानंतर प्लसवरती क्लिक करायचं आहे, मीडियावरती क्लिक करायचं आहे. जे इमेज हवा आहे तो ॲड करायचा आहे. पुढच्या बीटवर जाऊन एक्स्ट्रा पार्ट कट करायचा आहे. 3 डॉटवर क्लिक करायचं आहे. फुल कंपोजिशन एरियावरती एक वेळेस क्लिक करून घ्यायचं आहे. आपलं जे इमेज आहे ते फुल स्क्रीनमध्ये अशा पद्धतीने होऊन जाईल. आता सेम पद्धतीने तुम्ही शेवटपर्यंत असेच इमेजेस ॲड करून घेणार. तर चला, या ठिकाणी मी ॲड करून घेतो आधी. ओके, तर बघू शकता या ठिकाणी इमेजेस आपण ॲड करून घेतलेले आहे. त्यानंतर भावनो सर्वात खाली यायचं आहे. या ठिकाणी ग्रुप दिला असणार या सॉन्गच्या खाली. हा जे ग्रुप अशा पद्धतीने लॉंग प्रेस देऊन सर्वात वरी घ्यायचा आहे. आणि आता वरी घेतल्याच्यानंतर बघू शकता काही आपल्याला इमेजेस या ठिकाणी बरोबर दिसत नाही. तर आता अशा पद्धतीने आपण हे जे सर्व इमेजेस आहेत अशा पद्धतीने या ठिकाणी तुम्ही इमेज तुमचा बरोबर दिसेल अशा पद्धतीने सेट करून टाकायचा, ठीक आहे. तुमचा चेहरा पूर्णपणे दिसावा अशा पद्धतीने या ठिकाणी सर्व इमेजेस अशा पद्धतीने करून घ्यायचे आहेत. तर आता मी या ठिकाणी करून घेत नाही, बट तुम्ही अशा पद्धतीने सर्व करून घ्यायचे आहेत भावनो, ठीक आहे. ओके, बघू शकता अशा पद्धतीने आपल्याला इमेजेस या ठिकाणी लावून घ्यायचे आहेत. त्यानंतर यामध्ये काही पण चेंजेस आपल्याला करायचे नाही. आता राहिला प्रश्न या ठिकाणी की थोडंसं या ठिकाणी PNG वगैरे आपली बरोबर दिसत नाही. ग्रुपवरती क्लिक करून एडिट ग्रुपमध्ये जायचं आहे. या ठिकाणी जे काही खाली या ठिकाणी अशा पद्धतीचे असणार आहे हे जे आपलं PNG वगैरे हे लिरिक्स आपण अशा पद्धतीने इथून कॉपी करून घेऊया. या डोळ्यावर क्लिक करून याला अनहाईड करून घेऊया. सुरुवातीला यायचं आहे, इथं पुन्हा आपल्याला त्या ऑप्शनवरती क्लिक करून पेस्ट करून घेऊया. नंतर हे जे असणार आहे असं लॉंग प्रेस धरायचं आहे आपल्याला आणि या सर्व ग्रुपच्या खाली घेऊन घ्यायचं आहे, ठीक आहे. ओके, तर बघू शकता अशा पद्धतीने आता आपल्या या ठिकाणी होऊन जाईल. इतकं झाल्याच्या नंतर व्हिडिओ आपला पूर्णपणे रेडी असणार आहे. आता सेव्ह करायचं आहे. सेव्ह करण्याआधी तुम्ही इमेजेस व्यवस्थित सेट करून घ्यायचे आहे आणि इमेजेसला आपण इफेक्ट पण लावणार आहोत. बॅक यायचं आहे. सेकीपॅक असणार आहे आपला. सेकीपॅकला ओपन करायचं आहे. सेकीपॅकमध्ये आल्याच्या नंतर या ठिकाणी पुन्हा बीट मार्कमध्ये आलो. सेकीपॅकमध्ये यायचं आहे. या ठिकाणी एक इमेज असणार आहे. इमेजमध्ये क्लिक करायचं आहे. इफेक्टमध्ये जाऊन या ठिकाणी आपल्याला कॉपी इफेक्ट करायचा आहे अशा पद्धतीने. बॅक येऊन आपल्याला इथून बीट मार्कला ओपन करायचं आहे.
ओके, बीटमार्कमध्ये आल्याच्यानंतर या ठिकाणी यायचं आहे जिथून आपण इमेजेस ॲड करण्यासाठी सुरुवात केली. इमेजमध्ये जायचं आहे, इफेक्टमध्ये जाऊन 3 डॉट जाऊन पेस्ट इफेक्ट करून घ्यायचं आहे. बघू शकता आपला इमेज या ठिकाणी व्यवस्थित लिरिक्स वगैरे सर्व दिसत आहे. अशाच पद्धतीने या आपण इमेजमध्ये तुम्ही हा जी इफेक्ट असणार आहे पेस्ट करणार आहोत. सेम हीच प्रोसेस असणार आहे भाऊ. ठीक आहे, इमेजमध्ये थोडंसं इमेज आधी तुम्हाला बरोबर अशा पद्धतीने सेट करून घ्यायचं आहे आणि नंतर आपल्याला इफेक्टमध्ये जाऊन पेस्ट इफेक्ट. तर अशा पद्धतीने सर्व तुम्ही शेवटपर्यंत करून घेणार. त्यानंतर व्हिडिओ पूर्णपणे रेडी होऊन जाईल. सेव्ह करण्यासाठी एक्सपोर्ट बटनावरती क्लिक करायचं आहे आणि एक्सपोर्ट बटन खाली या ठिकाणी एक्सपोर्टचं दिलेलं आहे, याच्यावरती क्लिक करून व्हिडिओ फोनच्या गॅलरीत सेव्ह करून घ्यायचं आहे. तो सोपा होता. आवडला असं लाईक झालंच पाहिजे.